गुड इव्हनिंग एव्हरीवन. पंडित सर, माझा आवाज, व्हिडिओ आणि स्क्रीन क्लिअर आहे? येस, परफेक्ट एकदम. अगदी परफेक्ट आहे. सगळं काही ओके आहे ना? येस सर, येस. ओके, सो शुड वी प्रोसीड? येस सर, प्लीज कंटिन्यू. Okay. Very good evening, one and all present over here. I, Ashfaq Khan, Executive Director of Sir Einstein Academy, along with my collaborator, Professor Sriranga Pandit, welcome you all on the occasion of webinar all about KVPY. Sir Einstein Academy परिवारातर्फे KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या एक्झाम संदर्भात इत्थंभूत माहिती घेण्यासाठी येथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व पालकांचं आणि सर्व शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना इस एग्जाम्स के बारे में इन डिटेल जानने के लिए हाजिर सभी श्रोताओं का मैं स्वागत करता हूं और आज के वेबिनार को शुरुआत करता हूं. देखिए, आज आफ्टर टेंथ people are thinking about science for many reasons. Many people are thinking of being an engineer, being pharmacist, being a doctor, being an educator, and there are many. आज के तारीख में लोग इंजीनियरिंग, फार्मासिस्ट, बायोटेक, एग्री, आईटी इस लाइन में करियर करने का एक ट्रेंड है. और हम सब जानते हैं आईआईटी, जेडबलई, एमएचटी, सीईटी जैसे एग्जाम्स या नीट, एनडीए जैसे एग्जाम्स, नाटा, बिट्स जैसे एग्जाम, इन सब कोर्सेस के लिए काफी अहम और काफी कंपलसरी है. वी ऑल नो. बट ऐसी एक एग्जाम है जिसका नाम है किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. मेरे दोस्तों, इस एग्जाम्स के बारे में अनफॉर्चुनेटली जितनी जानकारी हमें चाहिए उतनी नहीं है. बट हमारे बच्चे जब छोटे होते तो वो कहते हैं कि मुझे साइंटिस्ट बनना है, मुझे नासा में जाना है, मुझे चांद पर जाना है, मुझे एस्ट्रोनॉट बनना है, मुझे सो एंड सो चीज को खोजना है, मुझे सो एंड सो चीज बनानी है, मुझे साइंटिस्ट बनना है. मेरे दोस्तों, साइंटिस्ट बनने का जिसे हम मेगा हाईवे, आई कुड से साइंटिस्ट बनने का जिसे हम मेगा हाईवे कहते हैं ना, वो है किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. काफी बच्चों ने इसको वेबिनार लेने के लिए हमें सुझाव दिया, क्योंकि पिछले 12 जुलाई से किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना इस एग्जाम्स के फॉर्म रिलीज हो चुके हैं और इस एग्जाम्स को बिना समझे, बिना जाने हम लोग इसका फॉर्म भरने से एज सच कुछ फायदा होने वाला है नहीं. देखिए, हम सब अच्छी तरह से जानते हैं कि आज आखिरी दिन है कि हमें कल 10th की रिजल्ट्स की जल्दी है. Many parents are thinking about grade 10th result because this time we have got miracles around us. क्यूरियोसिटी इतनी कुछ बड़ी नहीं है, बस थोड़ा सा डर है कि क्या होगा, कैसे होगा. एग्जाम्स ही हुए नहीं है तो कोई बाकी का सवाल ही नहीं आता. आजकल के जमाने में बच्चे आईआईटी, जेडबलई, मेडिकल, नीट, एमएचटी, सीईटी और बहुत सारे कोर्सेस करने के पीछे होते हैं. लेकिन इसी भीड़ में ये केवीपीवाई अपने आप में एक अलग वजह रखती है. देखिए, समझते हैं कि एग्जाम क्या है. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, जिसे शॉर्ट में कहा जाता है केवीपीवाई, इसकी शुरुआत हुई 1999 में. This has started in the year 1999 और इस एग्जाम को एक नेशनल लेवल के फेलोशिप के प्रोग्राम की तौर पे लॉन्च किया गया. मेरे दोस्तों, सेंट्रल मिनिस्ट्री में डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी के अंतर्गत इस एग्जाम्स का चुनाव किया जाता है. ये जो एग्जाम है, इस एग्जाम में ऑल टुगेदर जो बच्चे 10th से 11th में जाने वाले हैं, जो बच्चे 11th से 12th जाने वाले हैं और जो बच्चे 12th पास्ड आउट हो चुके हैं, उन सब बच्चों के लिए इस एग्जाम्स को प्रिपेयर किया गया है. याद रखिएगा, इस एग्जाम में ऑल टुगेदर है क्या, तो सिंपल शॉर्ट में आपको बता दूं,
जो बच्चे अपने आप को फ्यूचर में एज अ साइंटिस्ट होते हुए देखना चाहते हैं, जो बच्चे अपने आप को रिसर्च में अपना करियर बनवाना चाहते हैं, उनके लिए सीएसआईआर कीजिएगा, देयर वाज अ इंटरप्शन इन बिटवीन। जो बच्चे अपने आप को रिसर्चर या साइंटिस्ट बनता हुआ देखना चाहते हैं, उन सब बच्चों के लिए प्योर साइंस के लिए, प्योर साइंस में कोर्सेस करने के लिए, बैचलर्स और मास्टर्स के लिए इस एग्जाम्स को बनाया गया है। इस एग्जाम्स के माध्यम से आप, हम सब आईआईएससी, इंडियन इंस्टीट्यूट फॉर साइंस, आईसर, सीएसआईआर, इन सभी सेंट्रली फंडेड इंस्टीट्यूशंस में पढ़ाई का मौका पा सकते हैं। और यकीन मानिए, इसमें पढ़ाई का मौका पाना एक अपने आप में बहुत बड़ी अचीवमेंट है। और खुशी की बात पता है क्या, कि इसमें पढ़ने की आपको फीस नहीं है, बल्कि आपको यहाँ पे पढ़ाई करने की स्टाइपेंड मिलती है। यानी कि दिस इज द ओनली प्रेस्टिजियस कोर्स इन द इंडिया टिल नाउ, जहां पे आपको पैसा देकर नहीं बल्कि पैसा लेकर पढ़ना है, और वो भी रिसर्च जैसे स्काई इज द लिमिट रहने वाले एरिया के अंदर। मेडिकल इंजीनियरिंग फील्ड ये अप्लाइड फील्ड्स में गिनी जाती है, बट प्योर साइंस जहां पे आइंस्टाइन होंगे, न्यूटन होंगे, मैरी क्यूरी होंगे, या जो सारे इमिनेंट साइंटिस्ट जिन्होंने अपना मकाम हासिल किया, उन्होंने अपनी स्टडी प्योर सायन्स से की गई है। आजकल कहते हैं कि तू बीएससी बीएससी करून तू काय करणार आहेस, त्याला कुठं स्कोप आहे? ट्रू, एब्सोल्युटली फाइन, but if at all you are going to follow this particular exam, and if at all you are going to crack this exam, and if you get an opportunity to learn in centrally funded institute, you are not just going to learn, but equally you are going to earn, not for one or two, but for entire duration of your examination or this studies। मेरे दोस्तों, ये एग्जाम ऑल टुगेदर 3 स्ट्रीम में ली जाती है। सब में पहली स्ट्रीम है एसए, दूसरी है एसएक्स और तीसरी है एसबी। इसके बारे में इन डिटेल आने वाले समय में हम सीखने वाले हैं। अगले स्लाइड में इसके बारे में इन डिटेल डिस्कशन है। और इस पर्टिकुलर कोर्सेस के लिए, इस पर्टिकुलर एग्जाम के लिए जो क्वेश्चंस आते हैं वो प्योर साइंस यानी कि फिजिक्स, केमिस्ट्री, बायो और मैथ्स से ये सवाल पूछे जाते हैं। अब जैसे ही मैंने फेलोशिप की बात की, जैसे ही मैंने अर्निंग की बात की, वैसे बहुत सारे लोगों ने सोचा होगा, ओह दैट्स रियली ऑसम, बट हाउ एंड व्हेन एंड हाउ मच। हाउ मच ये हमारा बहुत फेवरेट वर्ड है आज के तारीख में, कितना। तो देखिए, आपके सामने ये स्क्रीन है। अगर हमारा बच्चा एस ए, एस एक्स और एस बी, सिंपल है, दोज हु आर स्टडिंग इन ग्रेड 10th and who are going to grade 11th, they can appear for SA. Those who are in 11th now but they are going to grade 12th, they can appear for SX. Those who have appeared for grade 12th and going for first year of their degree, they can appear for SB. These are nothing but the grades in which the syllabus is designed for the people of different age, knowledge and ability। इन कोर्सेस को, इन कोर्सेस में, इन एग्जाम्स में, इफ एट ऑल यू गेट क्वालिफाई एंड इफ एट ऑल यू गेट एडमिटेड फॉर द कोर्स ऑफ रिसर्च, तो वहां पे आपका कोर्स होता है इंटीग्रेटेड बीएससी प्लस एमएससी। दिस इज अ 5 years कोर्स। तो देखिए, पहला 3 साल आपको हर महीने फेलोशिप मिलती है 5000 की, और इतना ही नहीं, अपार्ट फ्रॉम दिस 5000 यू गेट एनुअल कंटेंजेंसी ग्रांट for 20,000, and for next 2 years for the degree of 4th and 5th year you get 7,000 per month and 28,000 separately as an annual contingency grant। मैं यहाँ पे उपस्थित सभी श्रोताओं से बताना चाहूंगा, do not at all get confused, let me be very clear in the Marathi। जर आपण as such केव्हीपीवाय सारख्या रिसर्च मध्ये प्रवेश देणाऱ्या परीक्षांमध्ये जाणार असू, आणि जर आपण ह्या एक्झाम्स क्वालिफाय केल्या आणि आपलं ऍडमिशन आयआयएससी असेल, आयसर असेल,
CSIR फंडेड इन्स्टिट्यूशन्स असतील, नॅशनल लॅबोरेटरीज असतील, इथं जर झालं तर आपल्याला शिक्षणाच्या पहिल्या 3 वर्षामध्ये दर महिन्याला 5,000 आणि पुढच्या 2 वर्षासाठी दर महिन्याला 7,000 एवढा स्टायपेंड मिळतो. एवढंच नाही तर दरवर्षी अॅन्युअली आपलं स्टडी आणि त्यासाठी असणाऱ्या एकंदरीत ऍसेट्स गॅजेट्स साठी 20,000 अॅन्युअल आणि 4थ्या आणि 5व्या वर्षासाठी 28,000 पर इयर एवढा फंड आपल्याला या संस्थांकडून शिकण्यासाठी मिळतो. म्हणजे विचार करा, जर एखादा विद्यार्थी BSc प्लस MSc इंटिग्रेटेड कोर्स साठी इथे ऍडमिशन घेतोय, मिळवतोय, तर डेफिनेटली यू कॅन इमॅजिन 36 months multiplied by 5,000, 24 months multiplied by 7,000, 3 years multiplied by 20,000 and 2 years multiplied by 28,000. तुम्ही इमॅजिन करू शकता की आज आपल्याला हा पैसा शिकण्याचा मिळतोय, तो सुद्धा भारतातल्या प्रतिष्ठित अशा सायंटिफिक इन्स्टिट्यूशन मध्ये. आणि ह्यातून शिकून आपण काय बनणार आहोत, तर जगातली अशी प्रेस्टिजियस पोझिशन की ज्यासाठी आतापर्यंत तरी आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भागामध्ये अजूनही हे करिअर स्वप्नवत असे आहेत. आपण बरेचसे डॉक्टर, इंजिनियर, फार्मसिस्ट, आर्किटेक्ट, शिक्षक, वकील, लॉयर भरपूर काही पाहिले असतील, पण भाग्य लागतं एखाद्या सायंटिस्टला पाहायला. आजपर्यंत आपण सायंटिस्ट किंवा रिसर्च हा प्रांत फक्त आणि फक्त टीव्ही किंवा सोशल मीडिया किंवा फक्त आणि फक्त मीडियाच्या माध्यमातूनच ऐकून आहोत, पाहूनही नाही आहोत. My dear friends, there is an immense scope for the purpose in the field of research in coming era. Einstein himself said, whatever I could do, it was just a drop of water among the ocean. मी जे काही करू शकलो, मी जे काही शोधू शकलो, माझ्या हातून जे काही घडलं, ते या ज्ञानरूपी महासागरामधला एका थेंबाच्या एवढे. सो यू कॅन इमॅजिन अजून किती काही बाकी आहे. So it is a limitless opportunity, we particularly believe. Now the question comes की ह्या सगळ्या गोष्टीसाठी जायचं कसं. अच्छा, जायचं कसं, जायचं कुठे, फॉर्म भरायचा कुठे, ह्याचं कोचिंग कसं घ्यायचं, त्या SASBSX नावाच्या स्ट्रीम्स नक्की काय आहेत, त्यानंतर ह्यामधल्या कोणकोणत्या इन्स्टिट्यूट्स आज इंडियामध्ये स्पेशली महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत, सिलेबस कसा असतो, कोचिंग कशी असते, तर ह्या सगळ्या गोष्टींविषयी आता आपल्याला येणाऱ्या पार्ट मध्ये शिकायचंय. मी सर्वांना विनंती करतो की हा वेबिनार पुढचे 30 मिनिट्स चालणार आहे. आय रिक्वेस्ट की आपले मित्रमंडळी, नियर वन्स, डिअर वन्सला आपण ही लिंक नक्की शेअर करावी. सर आईन्स्टाईन अकॅडमी मागील 6 वर्ष इंजिनिअरिंग, मेडिकल बरोबर KVPY सारख्या एक्झाम्स मध्ये सुद्धा कोचिंग साठी आपले योगदान देत आहे. ह्या कोचिंग रिलेटेड कोणत्याही क्वेरीज, कोणतेही प्रॉब्लेम्स आणि कोणतेही सल्ले आपणास हवे असतील तर आपल्या स्लाइड वरती दिसणाऱ्या नंबर वरती आपण कधीही टेक्स्ट करू शकता. मी अधिकचा वेळ न घेता आपल्या अकॅडमीचे सातारा ब्रांच हेड, महाराष्ट्रातले नावाजलेले फिजिक्सचे फॅकल्टी ऑनरेबल प्रोफेसर श्रीरंग पंडित सरांना विनंती करतो की सर KVPY बद्दल आमच्या ह्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि एकूणच सर्व श्रोत्यांना अधिक अवगत करावं. श्रीरंग सर, ओव्हर टू यू. हॅलो सर, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? आवाज येतोय माझा सर क्लिअर? अशफाक सर, माझा आवाज येतोय क्लिअर? येस सर. ओके ओके ओके. सरांनी बरीच आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिली कोर्स बद्दल किंवा KVPY या परीक्षेबद्दल. पण हा स्ट्रीम प्रकार काय आहे आणि आपण कुठल्या परीक्षा देऊ शकतो याबद्दल सांगायच्या आधी तुम्हाला थोडक्यात 2 गोष्टी सांगतो. त्या समजल्या की जे हिडन फीचर समजतील. म्हणजे सरांनी तर फायनान्शियल तुम्हाला क्लिअर केलं की यातनं फायदा कसा आहे. पहिला मुद्दा काय आहे माहिती का, आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो कशासाठी, की JEE असेल, नीट असेल, या एक्झाम आपण देतो कशासाठी, तर आपल्याला चांगलं कॉलेज मिळावं. फीचा तर आपण विचार करतच नाही, आपल्याला चांगलं कॉलेज मिळावं हे आपलं एम असतं. मित्रांनो, KVPY ही एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झाला तर कॉलेज तुम्ही डिसाईड करायचं आहे. तुमच्याकडे ऑप्शन लिस्ट येते, त्यातले तुम्ही डिसाईड करायचे की तुम्हाला कुठं शिकायचं आहे. त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस ही त्यात गौण होते. मेन होतं की तुम्हाला काय शिकायचं आहे, ते मेन होतं. यामध्ये अजून एक
सायलेंट फीचर असा आहे की जो मला वाटतो की फार महत्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं केव्हीपीआय क्वालिफाय करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक आयडी कार्ड दिलं जातं. हे आयडी कार्ड इतकं महत्वाचं आहे, विद्यार्थी पूर्ण एज्युकेशन घेईस तोपर्यंत देशामध्ये असणारी कुठलीही लॅबोरेटरी, मी परत सांगतोय, देशामध्ये असणारी कुठलीही लॅबोरेटरी, लॅब्स, इक्विपमेंट्स जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात ते जाऊन तो ऍक्सेस करू शकतो त्या आयडी कार्डचा वापर करून. मला नाही वाटत कुठली IIT, कुठलीही NIT किंवा कुठलंही मेडिकल कॉलेज तुम्हाला ही परमिशन देईल की भारतामध्ये कुठेही जावा, कुठल्याही लॅबचा ऍक्सेस करा आणि तुमचा एक्सपेरिमेंट, तुम्हाला जे काय करायचं ते परफॉर्म करा. हे जे आयडी कार्ड आहे ना, ते मला वाटतं लायब्ररी असतील, टेक्स्टबुक असतील, जे तुम्हाला हवं आहे, तुम्हाला असं वाटतं की हे या कॉलेजला आहे, तुम्ही तिथे जाऊन ते ऍक्सेस करू शकता. तुम्ही हे त्याच्या ब्राउचरमध्ये पण चेक कराल. म्हणजे हे त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेत की या केव्हीपीआय पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांचे बेनिफिट्स काय. त्यामध्ये हा माझ्या दृष्टिकोनातून फायनान्शियल पेक्षा म्हणजे 5-6 हजार मिळणं आजच्या ह्याला फार मोठी गोष्ट नाहीये. नक्कीच म्हणजे आपण ऍज अ पेरेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 5,000 7,000 नॉट बिग डील. पण महत्वाचं काय, अशा काही फीचर्स मिळतात आपल्याला की जे आपल्याला कुठल्याही कोर्समधून सहजासहजी अशा मिळत नाही. म्हणजे समजा तुम्ही कुठेतरी बेंगलोरला ऍडमिशन घेतलंय, सायन्समध्ये करताय, तुम्हाला IIT लॅब ऍक्सेस करायचे, फक्त तुम्ही आयडी कार्ड घेऊन जाते, कोणाची परमिशन नाही, काही नाही, तुम्ही डायरेक्ट लॅब ऍक्सेस करू शकता. हे इतकं छान फीचर आहे जे मला सर्वात जास्त भावतं, आवडतं पैशांपेक्षाही, जे बाकी कुठेही आपल्याला मिळत नाही. मी त्या स्ट्रीमकडे येतो जे सर सांगत होते. पहिली आहे SA, म्हणजे जे जसं सरांनी सांगितलं, जे आता अपेरिंग 11वी 11th स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत ते ही एक्झाम देणार, SA नावाची एक्झाम. मग आता याला सिलेबस काय, सरळ सरळ लक्षात ठेवायचं, जे आपलं अपेरिंग इयर असतं तो सिलेबस आणि मागचा सिलेबस. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही SA म्हणजे 11th स्टँडर्डचे स्टुडंट आहेत, तर तुमचा 11चा पूर्ण सिलेबस असणार. मी परत सांगतो, 11चा पूर्ण सिलेबस आणि 10वी पर्यंतचा NCERT. असं नाहीये की 10वीचा सिलेबस, 10वी पर्यंतचा म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड NCERT, म्हणजे तुम्ही CBSE सिलेबस म्हणू शकता. तो पूर्ण सिलेबस आणि 11चा सिलेबस, इतका सिलेबस जर तुम्ही प्रिपेअर केलात तर तुम्ही रिटर्न एक्झाम क्वालिफाय करू शकता. कारण यामध्ये 2 पार्ट आहेत, एक रिटर्न एक्झाम असते आणि जे रिटर्न एक्झाम क्वालिफाय करतात त्यांचा असतो इंटरव्ह्यू. आता हे पर्सेंटेज कसं केलेलं आहे तर 75% वेटेज, म्हणजे 100 मार्काच्या पेपरमध्ये जे मार्क मिळतील ते 75% मध्ये कन्वर्ट केले जातात, ते तुमचे रिटर्न एक्झामचे झाले, आणि 25% हे तुमचे इंटरव्ह्यूचे झाले. म्हणजे हे दोन्ही मिळून तुमचा फायनल स्कोर येणार. इंटरव्ह्यू पण द्यायचा आहे आणि रिटर्न एक्झाम द्यायचं आहे. सगळ्यांना इंटरव्ह्यू नाही आहे, जे क्वालिफाय करतील फर्स्ट रिटर्न एक्झामिनेशन त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू आहे. मग ही पहिली स्ट्रीम झाली. आता यामध्ये मजेशीर काय बघा, थोडंसं वेगळं आहे एक्झामसाठी. SA म्हणजे जे 11वीला असणारी मुलं आहेत, जे 11वीला असणारी मुलं आहेत. सर कॅन आय गेट स्कॉलरशिप इफ आई चूज बेसिक? यस, देखो आप एस्ट्रोनॉमी या फिर जो भी कोर्स करना चाहते हो, एक मिनट, 2-3 लोग हैं जो वीडियो ऑन है, हो क्या रहा है, आपका वीडियो स्क्रीन पे आ रहा है, आप वीडियो थोड़ा बंद कर दोगे? स्क्रीन पे दिखाई नहीं दे रहा है, मैसेजेस दिखाई नहीं दे रहे. थैंक यू. ओके, आप कोर्सेज के बारे में डिटेल में बाद में देख सकते हो. फिलहाल हम ये स्ट्रीम के बारे में जानते हैं. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मैथमेटिक्स, ये जो सब्जेक्ट्स है, ये आपको 11th स्टँडर्ड के बच्चों को प्रिपेअर करणे. मी आता परत एकदा मराठीत सांगतो, जे सांगत होतो इंटरप्ट झाल्यामुळे थोडीशी लिंक तुटली, परत सांगतो. 11वीच्या मुलांना PCMB हे कंपल्सरी आहे. आप अगर 11th स्टैंडर्ड के स्टूडेंट हो, ऐसे एग्जाम दे रहे हो, तो आपको फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स, बायो, आप कहोगे सर मेरा बायो नहीं है, सर मेरा मैथ्स नहीं है, ऐसे नहीं चलेगा. आपको हर एक सब्जेक्ट प्रिपेयर करना है. इज इट क्लियर? ये 11th स्टैंडर्ड के लिए. हाँ, और सबसे इंपॉर्टेंट बात, ऐसे ऐसे कोई भी एग्जाम आपको हर साल 60% मेंटेन रखना है. आपकी जो परसेंटेज है वो 60% मेंटेन रखना है. जिस वक्त आपके परसेंटेज लो देन 60 हो जाएंगे तो ये स्कॉलरशिप ये सब बंद हो जाएगा. याचा अर्थ काय आहे, तुमची स्कॉलरशिप तुम्हाला जर मेंटेन ठेवायची असेल 5 वर्ष, तर तुम्हाला 60% कंटिन्युअस किमान ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल 60% काय सोपं आहे सर, इतकं काय अवघड आहे त्यामध्ये? हे 10वीचे 12वीचे 60% नाहीत. हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट मधले, रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधले जेव्हा आपण कोर्स अपियर होतो ते पर्सेंटेज आहेत. मला वाटतं यातनंच तुम्हाला फरक लक्षात आला असेल.
60% मेंटेन ठेवणं इतकंही सहजासाठी एवढं सोपं नाहीये. त्यासाठी डेडिकेशन प्रिपरेशन करत राहावं लागतं. पहिला कोर्स हा जो मी तुम्हाला सांगितला SA हा 11वीचा होता. पुढच्या कोर्ससाठी सांगतो जे 12वी अपिअरिंग स्टुडंट आहे. म्हणजे जो 11वीचा विद्यार्थी आहे जो आत्ता प्रिपेअर करायला लागलाय तो 3दा देऊ शकतो. 11वीला, 12वीला आणि तो त्याच्या ग्रॅज्युएशनला गेल्यावर. हा, ग्रॅज्युएशन म्हणजे सायन्समध्ये कुठेही तो काय म्हणता येईल त्याला, इंजिनिअरिंग मेडिकल ह्याच्यामध्ये नाही. प्युअर सायन्समध्ये असेल तर त्याला 3 अटेम्प्ट मिळतील. इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये गेलं तर त्याला 2च अटेम्प्ट मिळतील. आता 12वीसाठी SX एक्झाम. SX एक्झाम म्हणजे काय, जे 12वीसाठी आहेत, जे 12वी अपिअरिंग स्टुडंट आहेत ते लोक ही एक्झाम देऊ शकतात. यांच्यासाठी सिलेबस काय आहे तर फर्स्ट स्टँडर्ड टू 11th स्टँडर्ड प्लस 12th स्टँडर्ड म्हणजे 1ली ते 12वी NCERT पूर्ण सिलेबस. आता सरळ सोपं गणित आहे. जसे जसे क्लास वाढत जातील तसं सिलेबस वाढत चाललाय. 11वीला थोडासा सिलेबस कमी आहे, 12वीला सिलेबस अजून थोडा वाढतोय. पॅटर्न सगळा ऑलमोस्ट सेम. फक्त 12वीला बदल काय केलाय की तुम्हाला कंपल्शन नाहीये. मी सांगणार आहे तुम्हाला SX मध्ये कंपल्शन नाही. जसं 11वीला PCMB कंपल्शन होतं तसं इथे कंपल्शन नाही. इथं PCM और PCB असं तुम्ही ग्रुप ऍडजस्ट करू शकता. लक्षात येते ही स्लाइड इथपर्यंत लक्षात आले. तुम्हाला जर याचा फोटो घ्यायचा असेल तर फोटो घ्या. हे 2च स्लाइड तुमच्या महत्वाचे आहेत. जे 12वी अपिअरिंग आहेत, जे 11वी अपिअरिंग आहेत. 11वीसाठी SA, 12वीसाठी SX. क्लिअर झालंय? मेसेज बघतो, मेसेज येत आहे. यस. हाँ, इंटरव्यू प्रोसेस तो मैक्सिमम जगह पे कैंसिल हो चुकी है. यस. डन, आगे बढ़े. तो ये 12th के बाद का है. अब सिलेबस की बात करते हैं. ऑफिशियली वेबसाइट पे कोई भी सिलेबस अवेलेबल नहीं है. यस. आप कहीं भी के सर्कुलर में देखो या वेबसाइट पे देखो, नोटिफिकेशन में देखो, सिलेबस मेंशन नहीं है. सिर्फ इतना मेंशन है 11 तक का सिलेबस और ऐसे उसी तरह से 12 तक का सिलेबस नेक्स्ट एग्जाम के लिए. तो प्रॉपर चैप्टर वाइज ऐसे मेंशन कोई सिलेबस नहीं है. इज इट क्लियर? तो आपको आपका ही जो NCERT सिलेबस है वही कंप्लीट करना है. ये सबसे इंपॉर्टेंट बात है. तो इसके बेनिफिट्स क्या है? मान लो आप KVPI प्रिपेयर करते हैं तो आपको एक माहौल मिलेगा. जो JEE नीट प्रिपरेशन कर रहे हैं, जो बच्चे JEE नीट की प्रिपरेशन कर रहे हैं, उनके साथ ही आपकी कॉम्पिटिशन होगी. ओके. 10th के बारे में अभी तक उन्होंने डिक्लेयर ही नहीं किया है. अगर आप सर्कुलर देखोगे तो 11th स्टैंडर्ड स्टूडेंट इतना ही उन्होंने मेंशन किया है इस कोविड सिचुएशन की वजह से. मुझे लगता है आपके क्वेश्चन इस सेशन के बाद अगर हम डिस्कस करेंगे तो बेटर हो जाएगा. ठीक आहे. सिलेबस बद्दल येतो. KVPI जो सिलेबस आहे तो कुठेही मेन्शन नाहीये, कुठेही डिक्लेअर नाहीये. आपलं जे स्टँडर्ड आहे म्हणजे 11वी 12वी जो काही क्लास असेल त्याच्या आधीचा सगळा सिलेबस करणं अपेक्षित आहे. NCERT सिलेबस वाईज, बोर्ड सिलेबस नाही, NCERT वाईज करणं अपेक्षित आहे. म्हणजे बेनिफिट काय, आपल्याला एक मॉक टेस्ट म्हणता येईल. म्हणजे जी मुलं JEE नीटला प्रिपेअर करतायत त्यांच्याबरोबर कॉम्पिट होण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा मिळेल, एक प्लॅटफॉर्म मिळेल. म्हणजे सिलेक्शन समजा इन केस नाहीच झालं तरी आपल्याला लक्षात येईल की आपण त्या मुलांबरोबर कॉम्पिट केल्यावर आपला स्कोर काय येतोय. हीच मुलं असणार आहेत जी 2 वर्षानंतर तुमच्या बरोबर JEE नीट एक्झाम देणार आहेत. हीच मुलं असणार आहेत. त्यामुळं जी मुलं आता 11th ला आहेत त्यांनी तरी एक्झाम द्यावी, जी मुलं 12th ला आहेत त्यांनी सुद्धा एक्झाम द्यावी. जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल, एक मॉक ट्रेल येईल, तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही जास्त लक्ष दिले KVPIचे तर तुम्हाला थोडासा पॅटर्न लक्षात येतो. खास करून जर फिजिक्स मध्ये बोलायचं झालं तर ऑप्टिक्स, EMI यावर जास्त स्ट्रेस दिला जातो. म्हणजे तुम्हाला जे 10वीला झालेलं आहे, जे 11th ला झालेलं आहे त्याच्यावर जास्त स्ट्रेस दिला जातो KVPI साठी, म्हणजे या एक्झाम साठीच पूर्णपणे. सिलेबस नंतर आपण पुढच्या स्लाइडला जाऊया, थोडीशी माहिती अजून डिटेलमध्ये घेऊया. एक्झामिनेशन पॅटर्न म्हणजे हे तर झालं सिलेबस बद्दल. आता एक्झामिनेशन पॅटर्न काय आहे? SA म्हणजे 11वीला असणारी मुलं ते जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठीचा हा पॅटर्न आहे. निगेटिव्ह मार्किंग असतं याच्यामध्ये. जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 असे 2 सेगमेंट सेपरेट आहेत. त्याच्यामध्ये बघितलं तर 1 मार्काचे क्वेश्चन, 2 मार्काचे क्वेश्चन असे दोन्ही टाईपचे क्वेश्चन असतात.
दोन्हीलाही निगेटिव्ह मार्किंग प्रेझेंट आहे. टोटल क्वेश्चन पेपर 100 मार्क्स आहे. ह्याचा जर तुम्ही फोटो घेतला तर तुमच्याकडे ह्याचे डिटेल राहतील की मार्किंग कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे पर सब्जेक्ट. आणि जसं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की 11वीला सगळे क्वेश्चन कंपल्सरी आहेत. म्हणजे SA जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे सगळं कंपल्सरी आहे. यामध्ये ऑप्शन असं काही नाही. यामध्ये ऑप्शन असं काहीच नाही. हे सगळं तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे 11वीला असणाऱ्या मुलांचं. ओके. निगेटिव्ह मार्किंग जसं वेटेज वाढतंय क्वेश्चनचं त्यानुसार वाढतंय. म्हणजे सेक्शन ए मध्ये 1 मार्काचा आहे तिथं 0.25 आहे, इथं 2 मार्काचा आहे इथं 0.5 आहे. म्हणजे उत्तर चुकलं तर तेवढे मार्क तुमचे कमी होणार आहेत. या पद्धतीने 3 तास वेळ दिला जातो पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो सगळे अटेम्प्ट करायचे. हे झालं SA. आता जे 12वीला आहेत त्यांच्यासाठी पण पॅटर्न सांगतो, म्हणजे दोन्हीसाठी पण. ह्याच्यामध्ये बघा पॅटर्न दिसताना ऑलमोस्ट सेम दिसतोय, बरोबर. निगेटिव्ह मार्किंग असेल, मार्क्स असतील, हे दोन्ही ऑलमोस्ट सेम दिसतात. पण फरक काय आहे, खाली ब्ल्यू लाईन मध्ये दिलाय, खाली दिलाय बघा. त्याच्यामध्ये जे सेक्शन पहिला आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही 3च सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. पहिल्या सेक्शन मधले म्हणजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यातले 3च सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. आणि जो सेकंड सेक्शन आहे त्यात 2च सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. दॅट्स इट. पहिल्या याच्यामध्ये काय होतं 11वीला तसं नव्हतं. 11वीला तुम्हाला सगळे अटेम्प्ट करायचे होते क्वेश्चन. 12वीला जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल किंवा जे 12वीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहेत. सगळे क्वेश्चन नाही आहेत कंपल्सरी. तुम्हाला 3 सब्जेक्ट पहिल्या सेक्शन मधून, दुसऱ्या सेक्शन मधून 2 सब्जेक्ट असं मार्किंग डिस्ट्रीब्युशन आहे. टोटल वेटेज, आता हे वेटेज बदलणार कारण पहिलं 100चं होतं, त्यामध्ये व्हेरिएशन होणार कारण सब्जेक्ट बदलतात. टोटल वेटेज हे 160 पर्यंत जाते कारण विथ ऑप्शन. ह्याचा एक फोटो घ्या, तुमच्याकडे राहू दे. हे 12वीसाठी आहे आणि हे 11वीसाठी. हे महत्वाचं आहे की आपल्याला पेपरला जायच्या आधी त्याचा पॅटर्न काय हे समजलं पाहिजे. सिलेबसमध्ये मी परत परत तेच सांगेन की तुमचा सिलेबस हा 11वीला जर तुम्ही असाल तर 11वी पर्यंतचा सगळा, जर तुम्ही 12वीला असाल तर 12वी पर्यंतचा सगळा NCERT वाईज हाच तुमचा सिलेबस. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बरेच मिळतात, इंटरनेटवर आहेत, आपल्याकडेही अवेलेबल आहेत. जर तुम्हाला लागले तर सांगा, त्याचे PDF तुम्हाला मी शेअर करेन. त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर त्याचं सोल्युशन अवेलेबल आहे. पुढे जायचं. हे क्लिअर झालंय. एलिजिबिलिटी. आता एलिजिबिलिटी बद्दल जर बोलायचं झालं तर जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं की 60% हे डोक्यात ठेवायचं ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे. 60% पेक्षा जर खाली आले कुठल्याही क्लाससाठी, म्हणजे 10th असेल, 11th असेल, 12th असेल किंवा पुढच्या कोर्सेससाठी पण, तर तुम्हाला तो जो आपल्याला यातून जे फायदे होणार आहेत ते सगळे स्टॉप होतील. 60% हा क्रायटेरिया थ्रू आउट आहे. तुम्हाला कंटिन्युअस 60% मेंटेन ठेवायचे. हाच एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, बरोबर. आता प्रिपरेशन. फिजिक्स बद्दल प्रिपरेशन मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की या एक्झामसाठी प्रिपेअर कसं करायचं आहे. इयर कुठलाही असू दे, आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे. KVPIचं मार्केटमध्ये असं पुस्तक मिळत नाही की हे पुस्तक KVPIचं. KVPIचं जरी पुस्तक तुम्ही मार्केटमधून परचेस केलं तर त्यामध्ये फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच सॉल्व्ह करून दिलेले असतात किंवा त्यातलेच क्वेश्चन परत एकदा सोडवून दिले असतात चॅप्टर वाईज सेपरेट करून. असं ॲज अ सेपरेट मटेरियल मिळत नाही कारण हे क्वेश्चन सगळे प्युअर असतात, सायन्स क्वेश्चन असतात, मॅथमॅटिकल. आता इंजिनिअरिंगमध्ये काय असतं, अप्लाइड फिजिक्स, म्हणजे आपल्याला एखादा लॉ समजला की त्याला कसा अप्लाय करायचा एवढंच शिकवलं जातं. इथं तसं नाहीये. त्या लॉच्या बेसिकमध्ये म्हणजे एक ओरिजिनल क्वेश्चन ज्याला म्हणतात ना ते तुम्हाला बघायला मिळते या पॅटर्नमध्ये. त्यामुळे क्वेश्चन त्यावेळेस सॉल्व्ह करता येईल जर तुम्हाला ती कन्सेप्ट समजली असेल. पाठ करून फॉर्म्युले लक्षात ठेवून होणार नाही. म्हणजे एखादी फॉर्म्युला लिस्ट तुम्ही लक्षात ठेवली आणि झालं मी आता प्रिपेअर झाले असं होणार नाही. तुम्हाला त्यासाठी त्या कॉन्सेप्ट डिटेलमध्ये जर समजले असतील तरच तुम्हाला ते क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील, नाहीतर निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमचे मार्क हे निगेटिव्ह होतील, बरोबर. त्यामुळं फिजिक्स, केमिस्ट्री, इवन मॅथमॅटिक्ससाठी पण सेम मेथड तुम्हाला NCERTच फॉलो करायचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच सॉल्व्ह करायचे, ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता बायोलॉजी बद्दल झालं. बायोलॉजीमध्ये NCERT सफिशियंट आहे आणि त्याचे क्वेश्चन्स. पण मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स यामध्ये क्वेश्चन सॉल्विंग गरजेचं आहे. आता तर इंटरव्ह्यू हा विषय नाही आहे, पण जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ वगैरे बघाल इंटरव्ह्यूचा वगैरे, तर त्यामध्ये समोर बोर्ड ठेवला जातो, तिथं पॅनल असतं आणि ते तुम्हाला क्वेश्चन सांगतात आणि ते तिथं तुम्हाला सोडवून दाखवावं लागतं. त्यामुळे कॅल्क्युलस पार्ट मी फॉर्म्युला बघून सांगते, लक्षात ठेवतो असं झालं नाही. ते कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये असतील तरच तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह करता येईल. हे सगळं एक्झाम प्रिपरेशन
एक्झाम पॅटर्न आणि प्लॅनिंग याबद्दल जे मी एक्सप्लेन केलं त्यामध्ये जर काही तुम्हाला शंका असेल, काही डाऊट असेल तर मला विचारा. नाहीतर आपण पुढचे 2 स्लाइड कंटिन्यू करू आणि त्यानंतर तुमचे क्वेश्चन आन्सर घेऊया. अशफाक सर. काही डाऊट असतील तर तुम्ही आता मेसेज केले तरी चालतील. मगाशी बरेच मेसेज येत होते, मी ते बघतोय आता मेसेज. अच्छा, हाउ मच स्कोर रिक्वायर्ड टू पास KVPI एग्जाम. देखो अभी तक का जो क्राइटेरिया है वो 50% भी नहीं है, मतलब 50% के आसपास ये कट ऑफ जो वेटेज है उसके, पर ये बहुत है. 50% लगता है क्योंकि निगेटिव मार्किंग है. यस. एग्जाम के बारे में डिटेल, मतलब ये सर्कुलर तो आ चुका है, आप फॉर्म भर सकते हो अभी भी. ये जो एग्जाम है 2-3 महीने के बाद इसके एग्जाम होते हैं अक्टूबर के करीब. अब ये कोविड की वजह से हो सकता है 1-2 महीने टाइम ज़्यादा मिल जाए, पर आपके पास हाफ इयर रहता है 11 का. 11वीचं अर्ध वर्ष तुमच्याकडे असतं परीक्षेपर्यंत. येस येस. स्लाइड परत एकदा दाखवा म्हणतात, दाखवतो. तुमचे काहीही क्वेश्चन असू देत सांगा, या एक्झामच्या रिलेटेड, पॅटर्नच्या रिलेटेड. ओके. मॉक टेस्ट, KVPI के मॉक टेस्ट कैसे मिले? KVPI के मॉक टेस्ट आपको टेलीग्राम चैनल पे मिल सकते हैं या PDF के फॉर्म में मिल सकते हैं फिलहाल. पोर्टफोलियो नहीं है. आपको अगर साइंटिस्ट होना है तो पोर्टफोलियो नहीं कह सकते इसे. ये एक वे है, ये एक रोड मैप है जिससे आप साइंटिस्ट की तरफ जा सकते हो. अगर आपको अच्छा कॉलेज मिलता है तो आप इजीली वहां पे एडमिट हो सकते हो. यस यस. आप टेलीग्राम पे सर आइंस्टाइन एकेडमी ऐसे सर्च करोगे तो आपको वो लिंक मिल जाएगी, सर आइंस्टाइन एकेडमी. अब्दुल का सवाल है, सर क्या नाम स्टिल प्रिपेयर फॉर 6 कैटेगरी? अब्दुल नहीं, लास्ट ईयर 21 बैच के अब्दुल हो ना, करेक्ट ना? 21 बैच ना अब्दुल? तो ये नहीं. अगर आप साइंस लेते हो, मतलब आप प्योर साइंस में आगे का एजुकेशन करते हो तो उसके आगे की एग्जाम दे सकते हो. यस. यस. और कोई सवाल? बेटर कोर्स फॉर रिसर्च, ये रिसर्च करने के लिए ही तो प्लेटफॉर्म है. अगर आपको रिसर्च करना है, साइंस में जाना है, रिसर्च करना है या साइंस में जाना है ना. अगर आप टेक्निकल फील्ड में आ जाते हो, इंजीनियरिंग में आ जाते हो तो वो तो एप्लीकेशन हो गया ना, रिसर्च नहीं है. रिसर्च करने के लिए इंजीनियरिंग में आपको क्या करना पड़ेगा? बी, फिर एमटेक, फिर PhD, राइट. यहाँ पे आपको 5 साल में ही मास्टर्स कंप्लीट हो जाते. ओके. फॉर्म फिलिंग की प्रोसेस, फॉर्म फिलिंग के बारे में अशफाक सर ज्यादा डिटेल में बता देंगे. Definitely, sir. Form filling is a completely online process. If anybody wants to fill the form, and if they want assistance from our academy, definitely we will be filling this form in the academy. Provided that you can simply text us on the number, we will personally let you know कि exactly form filling कैसे करना है और इसके अंदर की assistance पूरी की जाएगी. Definitely. मैं बहुत हम खुशनसीब है कि
Yes, all information related to charges and all, they are absolutely the defined charges. It is universally same altogether throughout the India. We will let you know. You can simply text us on the WhatsApp number, that is 80807-21112, and we'll guide you personally. Sure, definitely. My dear friends, students, मैं आपको कुछ बातें बताना चाहूंगा कि 1853 के पहले महात्मा फुले जी ने एक बात पे एम्फोसाइज किया था, और वो ऐसा था कि विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त खचले, आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. कहने की बात यह है कि वी पीपल आर कैपेबल एंड वी पीपल आर पोटेंशियल अबाउट मेनी थिंग्स. मतलब हमें कुछ भी करने का जज्बा हम में अगर पैदा हो जाए तो हम उसे हासिल कर लेते हैं, बट वो करना क्या है ये सोचना बहुत जरूरी होता है. और आज के तारीख में नो मैटर वेदर यू आर गोइंग टू प्रिपेयर फॉर नीट और JEE or any sort of national examination, you should always keep on appearing for more than one examination of the same category. और KVPY उसमें से एक बेस्ट ऑप्शन है. बट अनफॉर्चुनेट थिंग ऐसी है कि जिन बच्चों को एलिजिबिलिटी से कम मार्क उनके 10th में है, दे कैन नॉट अपियर फॉर SA, बट ऑब्वियसली बट दे कैन थिंक ऑफ SB, इजंट इट? तो वो हिसाब से हमें यहाँ पे सोच रखनी पड़ेगी. कोई भी बच्चा या बच्चे का माँ बाप इन सब चीजों को लेकर और भी एडिशनल जानकारी लेना चाहता है, तो आप बेदिक्कत हमारे नंबर पर आप टेक्स्ट करें, मैसेज करें. Definitely will be guiding you as better as possible from our end. Pandit sir, I think everything is done, right? Yes sir, yes sir. All right, no problem, no problem. मैं उपस्थित सभी श्रोतागण का फिर से एक बार शुक्रिया अदा करता हूँ. I must express sincere thanks towards all the participants who could devote their 1 hour for this particular webinar. We believe this webinar will surely help you to decide the projection, and this will surely help you to decide multiple arena of the career, and this will surely help you to achieve something great in the future. If at all this is not suitable for someone, then we would expect कि आप आपके कांटेक्ट में जो भी नियर वन डियर वंस है उनको आप जरूर बताइए. यस, इसके अंदर के स्कोप डेफिनेटली, ये जो KVPY की एग्जाम है इसमें 2 स्कोप है. सब में पहला, बाकी के सारे कोर्सेज जो होते हैं ना वो आपको पैसे दे के करने हैं, या अकेला कोर्स आपको पैसे लेके करना है. और दूसरा बेनिफिट ये है कि ऐसे इंस्टीट्यूशंस, ऐसे सेंट्रली फंडेड इंस्टीट्यूशंस के जहां का गेट पास भी हमें नहीं मिलता, वहां पे आपको सीखने का मौका मिल रहा है. तो सब में पहले फ्री, पैसा लेकर सीखना, और सेंट्रली फंडेड इंस्टीट्यूशन में सीखना, और इसके थ्रू साइंटिस्ट बनने की ओर अप्रोच करना. दैट इज द यूनिक स्कोप ऑफ दिस पर्टिकुलर कोर्स, ऑफ दिस पर्टिकुलर एग्जाम. सो वी विश कि हमारे इस वेबिनार से ऐसे कुछ बच्चे इस पर्टिकुलर वेबिनार के लाइन से सीखेंगे, समझेंगे, और जो आने वाली नस्ल है उनको भी इस बारे में एक्नॉलेज करेंगे. सर आइंस्टाइन एकेडमी आप सबका शुक्रिया अदा करते हुए आज के इस वेबिनार को यहीं पे खत्म हुआ ऐसा अनाउंस करती है. थैंक यू सो मच.